पेरणी ते कापणी हा स्वामीनाथन आयोग हा लागू करा शेतकऱ्यासाठी, तो फायदेशीर होऊ शकते. पण ते पण केलं नाही. आपल्या गावातून आपण प्रत्येक गावाच्या घराच्या भिंतीवर 7/12 कोरा कोरा हे घोषणा केली याचं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. निवडणुकीच्या आधी विधानसभेच्या सत्तेवर येण्यासाठी काही पक्षांनी शेतकऱ्याचा बळी घेतला. बळी असा घेतला की आम्ही सत्तेवर आल्यानंतर तुमचा संपूर्ण 7/12 कोरा 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 करू. त्यामध्ये अटी शर्ती कुठे टाकल्या नव्हत्या. तेव्हा हे सांगितलं होतं का समिती नेमू, हे पण सांगितलं नव्हतं. पण 7/12 कोरा एवढं सांगितलं होतं. त्यानुसार 1 वर्ष उलटलं, शासन बोलायला तयार नव्हतं. त्यामुळं शेतकऱ्याचा उद्रेक वाढत गेला. शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळत नव्हता. आणि एक पूर्वीपासून जी मागणी आहे सन्माननीय बच्चूभाऊ कडूंची की पेरणी ते कापणी हा स्वामीनाथन आयोग हा लागू करा शेतकऱ्यासाठी, तो फायदेशीर होऊ शकते. पण ते पण केलं नाही. त्यासाठी सर्वात पहिले आंदोलन शेतकऱ्याचं एक नेतृत्व म्हणून बच्चूभाऊ समोर आले. त्यांनी नेतृत्व केलं. मजुरा उपोषणाला बसले. नंतर 145 किलोमीटर पायदळ चालले. तो वसा घेऊन आम्ही बाबा एकटा बच्चूभाऊचं किती दिवस करू शकते, म्हणून शेतकऱ्यांपर्यंत एकत्रित आले पाहिजे, सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र आले पाहिजे. म्हणून आम्ही एक नवीन कल्पना तयार केली का आपल्या गावातून आपण प्रत्येक गावाच्या घराच्या भिंतीवर 7/12 कोरा कोरा हे घोषणा केली याचं. याच्यामुळे एक चळवळ निर्माण होऊ शकते आणि समोर त्या आंदोलनाला उग्र रूप धारण करू शकते. सध्या ते वाक्य छोटंच आहे 7/12 कोरा कोरा, पण यामधून घेणाऱ्या जणांना खूप घ्यायचं आहे. त्यानंतर जे समोरचं जे आंदोलन आहे हे पोळा आहे, जे शेतकऱ्याचे सण आहे, त्यानुसार आम्ही ते आंदोलन वेळोवेळी ठरवू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.